रुक जाओ। आता जरंगेला मुंबईमध्ये येता येणार नाही, त्याचं कारण जरंगेचा अर्ज नाही, आज स्पष्ट झालं। दुसरी गोष्ट, आझाद मैदान फक्त 5000 लोकांचं आहे, त्याच्यामुळे जरंगेला तर आझाद मैदानात येताच येणार नाही। तिसरी गोष्ट, आज आम्ही कन्व्हिनियन्स कंपायलेशनमधून हे दाखवून दिलं, जरंगेला शिवाजी पार्कात येता येणार नाही, कारण शिवाजी पार्क हे राजकीय कार्यक्रमांसाठी नाही, नोटिफिकेशन आहे, तेही दाखवून दिलं। त्याच्यामुळं मला असं वाटतंय की आता जी काही कृती बेकायदेशीर जरंगेच्या हातून होईल, बेकायदेशीरपणे ॲम्ब्युलन्सला वेठीस धरणे, रस्ते जाम करत निघणे, जनावरं घेऊन येणे, हे आता जरंगेला थांबवावं लागेल। जर जरंगे थांबला नाही तर पोलिसांना ॲक्शन मोडमध्ये यावं लागेल, कारण आता माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा कायदा स्वरूप पाहिला जातो आर्टिकल 144 नुसार। माझी मुलगी जर शाळेत जायची असेल तर तिच्या शाळेचं काय होईल? आम्ही हे सुद्धा सांगितलं की सगळ्या खाजगी आस्थापनांवर सुद्धा जे आहे मोठा बडगा येईल, आणि म्हणून न्यायालयाने, सर्वोच्च न्यायालयाने जे सांगितलेलं आहे की अशा आंदोलनाला रद्द करा, थांबवा, त्यासाठीचे स्पष्टपणे न्याय निवाड्याचा उल्लेख करत राज्य सरकारला सांगितलंय की कोणत्या प्रकारे कोणतं चुकीचं अघटित होऊ। आमचे वकील जाते न्यायमंत्री आम्हाला न्याय देईल, त्यात काय घाबरण्यासारखं एवढं? त्यात काय? मग तर कोर्टाने, मान्य न्यायालयाने पाठीमागेही सांगितलं होतं सरकारने त्यांच्या मागण्याची दखल घ्यावी म्हणून। असं काहीच नाही, कोणी एखाद्याने केली असेल त्याची कथा करा। आम्ही कायद्याला धरून, लोकशाहीला मानून, कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही आमरण उपोषण करतोय शांततेत। आम्हाला तर अधिकार दिले, आमचे वकील जातील त्यावेळेस न्यायमंत्री आम्हालाही न्याय देईल, त्यात काय मोठं एवढं भिण्यासारखं आहे?